शेतकऱ्यांसाठी खुश खबर. नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. 2,000 रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यामध्ये येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमोच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं आणि अगदी सांगितल्याप्रमाणे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ पैसे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना देण्यामध्ये आले आहेत. ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते तर अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असं सांगण्यामध्ये येत होतं. नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असं सांगण्यामध्ये येत होतं. त्यानंतर नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना चालू झाला. आता डिसेंबर महिना चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला नाही. त्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, का नमो शेतकरी योजनेमधून आम्हाला वगळण्यामध्ये आले, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये होते. कारण की शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्त्याची अत्यंत गरज होती. आता सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी खते खरेदी करण्यासाठी, बियाणे खरेदी करण्यासाठी, औषधे खरेदी करण्यासाठी म्हणजेच की साधारणतः या ठिकाणी पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज भासत असते. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि शेतकऱ्यांची देखील अशी मागणी होती की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती तात्काळ जमा करण्यामध्ये यावा. आता नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जमा होईल असं प्रत्येक शेतकऱ्यांना वाटत होतं. मात्र त्या दिवशी म्हणजेच की 19 नोव्हेंबर या दिवशी फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला नाही. त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि शेतकऱ्यांची देखील मागणी होती की हप्ता लवकर आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावा आणि हीच आता शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अखेरकार म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला थोडाफार उशीर झाला असला तरी अखेरकार आता राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता हा जमा होणार आहे. आता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला आणि त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी देखील या ठिकाणी निर्णय जाहीर करण्यामध्ये येत आहे. आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर का झाला याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण बघणार आहोत. जर तुम्हाला देखील या ठिकाणी म्हणजे असं वाटत असेल की सर्वात आधी आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून हप्ता आज येणार, उद्या येणार अशा बातम्या या ठिकाणी समोर येत होत्या. नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना सुरू झाला. डिसेंबर महिना चालू होऊन बरेच दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता काही जमा होत नव्हता. त्यामुळे हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व
शेतकऱ्यांच्या ठिकाणी लक्ष लागलेले होते. आता बघा, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आगामी म्हणजेच की 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहेत. आता फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला. आता या ठिकाणी पाहू शकता 2,000 रुपयांची रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यामध्ये येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमोच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं आणि अगदी सांगितल्याप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश देखील सर्व अधिकाऱ्यांना देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तब्बल या ठिकाणी साधारणतः 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होण्यास विलंब का झाला ते आपण थोडक्यामध्ये बघूया. त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यामध्ये येत आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून काही नवीन निकष या ठिकाणी लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता हा कायमचा बंद करण्यामध्ये येत आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर का झाला, त्याचबरोबर सरकार आता कोणत्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद करत आहे ते आपण बघूयात आणि त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. फक्त लक्षपूर्वक बघत चला. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास विलंब झालेला आहे, कारण की कृषी विभागाने योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे पात्र शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे. म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेमधून आता वगळण्यामध्ये येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता हा आता बंद केला जात आहे. आता डेटा पडताळणीसाठी या ठिकाणी वेळ लागत आहे. तसेच काही शेतकरी पीएम किसान योजनेमधून देखील वगळले गेल्याची चर्चा सुरू असल्यामुळे गोंधळ सध्या सुरू आहे. पण या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली आहे आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यामध्ये येत आहे. आता सरकारच्या माध्यमातून काही नवीन निकष या ठिकाणी लागू करण्यामध्ये आले आहेत. आता कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे, तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का ते आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी बघू शकता सरकारने योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्याने अनेक शेतकरी आता अपात्र ठरत आहेत आणि या पात्रतेची पडताळणी सध्या सुरू आहे. पीएम किसान योजनेतील अपात्रतेच्या चर्चेमुळे देखील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी केली जात आहे, कारण की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत असतो तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमधून या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेमधून देखील या ठिकाणी वगळण्यामध्ये येत आहे, अपात्र करण्यामध्ये येत आहे. आता पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या तुलनेमध्ये 21व्या हप्त्यामध्ये लाभार्थी कमी झाले आणि त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेच्या हप्ता जो आहे तो देखील या ठिकाणी राज्यातील कमी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. आता कमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता का जमा होणार, तर याचं मुख्य कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे. कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे, तर जे शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तर अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे. आणि त्याचबरोबर सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे, तो म्हणजेच की एका कुटुंबामध्ये आता एकाच व्यक्तीच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार. जर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर अशा लाभार्थ्यांना आता अपात्र करण्यामध्ये येत आहे. त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे देखील आवाहन केले आहे. आता जे शेतकरी
KYC करणार नाही तर अशा शेतकऱ्यांचा देखील हप्ता हा बंद केला जाणार आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार नाहीत। म्हणजेच की अशा काही कारणांमुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येणार आहे। जर तुम्ही या ठिकाणी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर देखील सरकारने सांगितलेली काही कामे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करावी लागणार आहेत। जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत PM किसान योजनेच्या ठिकाणी 21 हप्ते जमा झाले असतील, नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते जमा झाले असतील तरी देखील तुम्हाला या ठिकाणी काही कामे करावी लागणार आहेत। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे, परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा हप्ता हा जमा होणार नाही। सरकारने स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना काही कामे करावी लागणार आहेत। आता कोणती कामे करायची तर बघा, पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला KYC करावी लागणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी KYC केले नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी KYC केली असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचं जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे। आता पहिलं महत्त्वाचं काम कोणतं तर KYC करणे। दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे आणि त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता फार्मर ID काढणे, कारण की सरकारच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या लाभाकरिता फार्मर ID अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर ID काढावा असं देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता जे शेतकरी ही कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि जे शेतकरी ही कामे करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। आता हप्ता या ठिकाणी जमा होण्यास विलंब का झाला तर सरकारच्या माध्यमातून योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत होते आणि त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितले तर ज्या शेतकऱ्यांनी KYC केले नसेल तर अशांनी KYC करा, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशांनी फार्मर ID काढा, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले। आता त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती नेमका एक्झॅक्ट कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण आता बघूया। तर शेतकरी मित्रांनो, आता एकंदरीत जर हप्ता वितरणाची प्रक्रिया बघायला गेलं तर या ठिकाणी आता बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आपण थोडं म्हणजेच या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त 1 ते 2 मिनिटं व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी बघू शकता 8वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी सादर करावी लागत असते। आता बघा, सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे याच हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सरकारच्या माध्यमातून आता निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी बघू शकता पुरवणी मागणी सादर झाल्यानंतर हप्ता वाटपासाठी राज्यपालांकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे। ही मंजुरी मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेसाठी किती लाभार्थी पात्र आहेत आणि किती निधीची आवश्यकता आहे याचा उल्लेख या ठिकाणी असलेला एक शासन निर्णय प्रसिद्ध केला जात असतो आणि त्यानुसार या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येत असतो। सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी सादर करण्यामध्ये येत असते। त्यानंतर पुरवणी मागणी सादर झाल्यानंतर हप्ता वाटपासाठी राज्यपालांकडून मंजुरी या ठिकाणी देण्यामध्ये येत असते आणि त्यानंतर या ठिकाणी एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये येत असतो। आता शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जात असतो। आता एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर या ठिकाणी बघू शकता पुरवणी मागणी 8 ते या ठिकाणी 12 डिसेंबर या कालावधीमध्ये सादर होण्याची शक्यता आहे आणि ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो या ठिकाणी 20 डिसेंबरच्या पूर्वी कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल। म्हणजेच की या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे 20 डिसेंबरच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की 20 डिसेंबरच्या राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी आता 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्की मिळू शकतो। समोर आलेल्या माहितीनुसार 20 डिसेंबरच्या आत
आधी 100% आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येणार असल्याचं बघायला मिळत आहे। साधारणतः 20 डिसेंबरच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी जमा होतील। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।